नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज बनवूयात मस्त असं मालवणी चिकन। तर मालवणी चिकन बनवण्यासाठी तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्तच आहे, अंदाजाने घेतलेलं आहे मी। आणि त्याच्यासाठी आपल्याला जो मसाला करायचा आहे तो बघायचा आपल्याला। तर मालवणी चिकन म्हटलं त्याच्यासाठी येतं एक हिरवं वाटण आणि कांदा खोबऱ्याचं वाटण पण करावं लागतं। तर हे लसूण आहे, मिरची आहे, आलं आहे आणि कोथिंबीर आहे। तर आपल्याला मालवणी चिकन सुक्क आणि पातळ दोन्ही करायचे, त्यामुळे हा मसाला आहे जास्त आहे। तुम्ही फक्त अर्धा किलोचा करणार असाल तर एक लसणाचा कांदा घ्यायचा आहे, आल्याचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे। तर जास्त आहे ना, थोडा तुकडा कमी घ्यायचा। मग मिरच्या आहेत त्या 2-3च घ्यायच्या आहेत, कोथिंबीर घ्यायची आहे। तर हे झालं हिरवं वाटण। त्याच्यानंतर आहे कांदा खोबऱ्याचं वाटण। तर इथं बघा खोबरं आहे ते ओलच घ्यायचं आहे आपल्याला। तर मालवणी चिकन करायचं म्हटल्यानंतर ओलं खोबरं घेणं गरजेचंच आहे। एक अर्धी वाटी होती नारळाची, ती घेतलेली आहे मी। इथं थोडासा एक छोटासा तुकडा मी सुकं खोबरं पण घेतलंय। सुक्या खोबऱ्यामुळे काय होतं, तेल सुटतं। जरा नारळ घातला म्हणजे भाजीला तेल सुटत नाही, असं पांढरट जरा कलर येतो, म्हणून मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे। कांदे आहेत ते मीडियम साईजचे 2 आहेत। हे बघा छोटे छोटे होते, अगदी अगदी पण मोठे नव्हते, मीडियम साईजचे 2 आहेत। आणि थोडंसं आपल्याला कांदा कापून पण घालायचं आहे ना, म्हणून मी छोटे छोटे साईजचे 2 कांदे घेतलेले। तर हे 2 वाटणं करायचीत आपल्याला। आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हिरवं वाटण म्हणजे हे करून घ्यायचं आहे, आणि हे वाटण आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लागणार, त्यामुळे आपण मिक्सरमधून काढून घेऊया। चला, तर आता हे चिकन आहे ते आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हळद घालूया पहिल्यांदा। अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। मीठ घालायचं आपल्याला, नंतर भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यामुळे थोडं मीठ घालायचं, आता जास्त घालायचं नाही। दही वापरणार आहे मी, त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं। कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये थोडंसं दही घालायचं। तर मालवणी चिकन करतोय म्हटल्यावर मालवणी मसाला आला। हा मसाला आला म्हणून मी खरं म्हणजे चिकन करते, मालवणी चिकन, कारण मला ट्राय करून बघायचं होता कसा आहे मसाला तो। 2 चमचे घालूया आपण हे मॅरिनेट करण्यासाठी, नंतर भाजी करताना आणखी आपल्याला घालायचं। त्याच्यानंतर आपण हे जे वाटण करून घेतलं हिरवं वाटण ते पण घालूया, 2 चमचे आत्ता घालूया। भाजी करताना आणखी जे मसाले आहेत ते नंतर पुन्हा आपल्याला घालायचे। मिक्स करून घेऊया आणि छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं त्याला। आता हे मी संध्याकाळी करणार आहे, तर मी आता हे दुपारीच लावून ठेवते, म्हणजे छान मसाले आहेत ते मुरतात त्याच्यामध्ये, भाजी पण छान होते। ह्याच्या आधी आपण मालवणी चिकनची रेसिपी टाकलेली आहे। याच्या आधीही आपण मालवणी चिकनची रेसिपी टाकलेली आहे। अगदी सुरुवातीला म्हणजे माझ्या पहिल्या 1-2 रेसिपी होती, त्यामध्ये ही मालवणी चिकनची रेसिपी होती आणि छान अगदी सगळ्यांना आवडलेली आणि व्हायरल झालेली आपली रेसिपी ती। तर त्याच्यानंतर ही आपण पुन्हा करतोय बघा, छान असं लावून झालेलं। ही पण तुम्हाला नक्कीच आवडेल बघा। आता जे मी सुक्क करणार आहे ना, त्याला पण या पद्धतीनेच आपण मॅरिनेट करून ठेवायचं। सुक्क करतानाही चिकन आहे ते असंच मॅरिनेट करायचं, किंवा एकत्र केलं तरी चालते आणि नंतर बाजूला काढलं। सुक्क आणि पातळ वेगवेगळं केलं तरी चालतंय। हे बघा, पण मला थोडंसं त्याचा सूप काढायचं होतं, त्यामुळे ते मी अजून मॅरिनेट केलेलं नाही, ते तसंच ठेवणार आहे। चला, तर आता हे 1 तासासाठी अर्ध्या तासासाठी तुम्हाला जसा वेळ असेल तसं ते मॅरिनेट करायला ठेवायचं। तोपर्यंत आपण जो खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे करायचं आपल्याला, तर ते पहिल्यांदा भाजून घेतलं पाहिजे ना आपल्याला, तर पहिल्यांदा ते भाजून घेऊया। हे झाकून ठेवूया असंच। चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, याच्यामध्ये खोबरं आहे ते भाजूया। खोबरं लवकर भाजलं जात नाही, ओलं खोबरं लवकर भाजलं जात नाही, त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला
इथं मी तेल वगैरे काही घातलेलं नाही, पहिल्यांदा तेल घालायचं नाही. मालवणी चिकन करायचं म्हटलं की खोबरं ओलच घ्यायचं शक्यतो, त्याची एक टेस्ट असते वेगळीच. कांदा हा भाजत आलेला आहे. आता आपण सॉरी खोबरं भाजत आलेलं आहे आपलं अर्धा. आता आपण कांदा घालूया, म्हणजे कांद्याबरोबर पण हे चांगलं भाजू जाईल. आता आपण थोडंसं तेल घालूया. एक छोटा चमचा तेल घालायचं. तर बघा आपलं खोबरं आणि कांदा दोन्ही चांगलं भाजलेलं आहे. आता गॅस बंद करूया आपण. आता जर ते खूप भाजलं गेलं तर कलर चेंज होईल त्याचा, अगदी काळपट झाला तर मग ते आपली भाजी पण तशीच होईल कलरला. त्यामुळं हे बघा असं आपण त्याला भाजून घेतलेले. थंड झाले की आता ह्याची पेस्ट करून घेऊया मिक्सरवरती. थंड झाले की आपण आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया. चला तर आता हे खोबरं आणि कांद्याचं वाटण करून घेऊया. थंड झालेलं आहे हे. तर बघा इथं मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे. कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते घेतलेलं आहे आपण. इथं आता मी मालवणी मसाला परत घेतलाय 2 चमचे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं चिकन मसाला घेतलेला आहे. चला तर आता आपण मालवणी चिकन करायला सुरुवात करू. गॅसवरती मी हे मातीचं भांडं ठेवलेलं आहे. तेल घालायचं. आता तुम्हाला किती कमी जास्त कसं तेल लागतं तसं तुम्ही घालायचं. मी 4 चमचे घातलेले किटलीमधले. गरम होऊ द्यायचं तेल. तर ही नेहमीची माझी हंडी आहे मातीची, त्यामुळे बघा असं ती काळी झालेली आहेत. म्हणजे ते असंच होतं, माती असं जळल्यानंतर अशीच होते, ती नाही निघत. स्वच्छ करून ठेवतो आपण. चला सगळ्यात पहिल्यांदा कांदा घालूया. आता मातीच्या भांड्याला हे लाकडी उलटणीनेच आपल्याला असं मसाला वगैरे आहे तो हलवून घ्यायचा आहे. तर स्टीलच्या चमच्याने नाही करायचं. कांदा चांगला परतलेला आहे बघा आपलं. आता एक खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे ते घालायचं. त्यानंतर आपण जो हिरवं वाटण केलेले, लसूण आहे, कोथिंबीर, मिरची, आलं ते पण घालणार आहे मी 3 चमचे. आपण मॅरिनेट करण्यासाठी 2 चमचे घातलेले. परतून घेऊया चांगलं. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आता मसाले भाजताना. आता हे मसाले आहेत ते पण घालूया. मसाल्यामध्ये तुम्हाला काही कमी जास्त करायचं असेल तर करायचं. थोडी कोथिंबीर पण घालूया याच्यामध्ये, नंतर आणखी घालूया. मसाले आहेत ते तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आपल्याला. बघा आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेले मसाला. आता चिकन घालूया याच्यामध्ये. चिकन आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला.
रस्सा आहे तो मोठाच ठेवायचा आपल्याला. चिकन चांगलं परतून घेऊया. एक 2 मिनिट झाकून ठेवूया. छान वाफ बसलेली आहे बघा. मीठ घालूया आपण. मीठ घातलेलं नाही आहे. मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण मिठाचं प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पुन्हा आपण परतून घ्यायचं त्याला. पाणी याच्यामध्ये गरम घालायचं आहे आपल्याला, थंड घालायचं नाही. असं तेल सुटलेलं आहे बघा मस्त असं. आता आपण पाणी घालूया. गरम पाणी घालायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं ना तरी पण चांगली येते त्याला आणि चिकन पण छान. बाजूचा मसाला आहे तो सगळ्याला काढून घ्या. आता आपल्याला किती पाणी घालायचं तसं. मी रस्सा करते त्यामुळं भाकरी बरोबर खायला, त्यामुळं थोडंसं पातळसर आहे. तुम्हाला तुमच्या आवडीने पाणी घालायचं, किती तुम्हाला लिक्विड करायचं आहे किंवा थोडंसं असं ग्रेव्ही टाईप ठेवायचं तसं करा. मी सुक्कं आणि पातळ भाजी करते त्यामुळं हे थोडंसं भाकरी बरोबर खाण्यासाठी कर. मीठ घातलेलं आहे आपण. थोडीशी कोथिंबीर घालूया वरून. आता हे चिकन आहे ते आपल्याला चांगलं एक 15 ते 20 मिनिटं बारीक गॅस करून आपण शिजवून घ्यायचं आहे. हे बघा मी एवढं ठेवलेली कन्सिस्टन्सी. तर बघा मस्त असा मालवणी रस्सा चिकन तयार आहे. हे बघा. तर बघा मस्त असा मालवणी चिकन रस्सा आपला तयार आहे किंवा मालवणी चिकन. हे बघा मस्त अगदी तर्रीबाज झालेलं आहे. ओलं खोबरं घातलं म्हणून व्हाईट झालेलं नाही, काही नाही. बघा मस्त असे मसाले आपण परतून घेतले ना, छान असं तेल सुटतं त्याला. बघा किती छान झालेलं आहे. अगदी तोंडाला पाणी सुटते असं. हॉटेलमध्ये सुद्धा असं मिळणार नाही, मी असं म्हणेन. एकदम मस्त झालेले बघा. याच्याबरोबर आपण सुक्कं पण केलेलं आहे. तर त्याची रेसिपी नाही मी दाखवली, कारण खूप मोठी रेसिपी झाली असती. तर बघा आवडली का रेसिपी ते सांगा. आवडली असेल तर पडदेशी लाईक करा. मग दिसत असेल आता पूर्ण डिश तुम्हाला. हे बघा मस्त झालेलं आहे. भाकरी बरोबर खायचं आहे. सुक्का आणि पातळ मी बनवलेलं आहे. जसं तुम्हाला भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. थंडीचे दिवस आहेत, मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बरोबर सुद्धा छान लागणार आहे. तुमच्या आवडीने जिरा राईस सुद्धा छानच लागेल. तर कशी वाटली रेसिपी, आवडली का ते नक्की सांगा. आवडली असेल तर पडदेशी सगळ्यांनी लाईक करून टाका आणि नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.